इम्युनिटी बूस्टर लाडू तयार करण्यासाठी इथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। साल निघेपर्यंत व्यवस्थित त्याला मंद आचेवर भाजून घेतले। यानंतर 1 कप खोबऱ्याचे काप चांगले भाजून घेतले। पाव कप डाळी देखील मस्त असे भाजून घेतलेले आहेत। यानंतर पाव कप मगज बी घेतलेली आहे, टणटण उडेपर्यंत हिलाही भाजून घेतलं। यानंतर पाव कप सफेद तीळ घेतलेले आहे, ते देखील मस्त असे टम्म फुगेपर्यंत चांगले भाजून घेतले। यानंतर पाव कप बदाम आणि पाव कप काजू देखील मस्त भाजून घेतले। अर्धा चमचा साजूक तुपामध्ये 2 चमचे बेदाणे जे आहेत ते सुद्धा आपण तळून घेतले आणि बाजूला ठेवून दिले एका वाटीमध्ये। 1 कप खजूर अर्धा चमचा तुपामध्ये चांगलं ह्याला भाजून घेतलं, हे देखील बाहेर काढून ठेवलं। यानंतर 1 चमचा साजूक तुपामध्ये 1 कप गव्हाचं पीठ ब्राऊन होईपर्यंत चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं। सर्व जिन्नस एकत्र केली। यानंतर 1 कप ह्यामध्ये किसलेला गूळ घातलेला आहे, हे सर्व थंड करून घेतलं। यानंतर पाव चमचा वेलची पावडर, पाव चमचा जायफळची पूड आणि 1 चमचा सुंठ पावडर ह्यामध्ये मिक्स केली। आता हे सर्व मिक्स करून मिक्सरला बारीक करून घेतलं। थोडंसं रवाळ आहे हे मिश्रण, यामध्येच मनुका घातल्या आपण फ्राय करून घेतलेल्या त्या, आणि आता ह्याचे मस्त असे लाडू वळवून घेतले। इम्युनिटी बूस्टर हे लाडू तयार झालेले आहेत। घेतलेल्या साहित्यात 30 लाडू तयार झाले। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका।